या सिंहासनाचा सम्राट झाला या अमरावतीचा राजा झाला सिंहासो आता त्या विष्णुदेवाच्या वैकुंठावर आक्रमण करतो विष्णुदेवा सांभाळ तुझा वैकुंठ तसे या सृष्टीचे रक्षण करा महर्षी असे झाले तरी काय कोणते संकट या त्रिकोणावर ओढावले नारायण नारायण भगवंता त्या सिंहासूर दैत्याने ब्रह्मदेवाकडून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्या अमरदानाच्या बळावर त्याने अखंड त्रिकोणात महाप्रलय गृहाची शपथ घेतली आहे तेव्हा आपण सावध राहा महर्षी आपण चिंतित नसावे मी या साऱ्या सृष्टीचं पालन करत आहे आणि या सृष्टीचं पालन करण्यासाठी मी विविध अवतार धारण करून या पृथ्वीचे या साऱ्या सृष्टीचे रक्षण केले आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आपली भ्रमंती सदैव अशी चालू ठेवा या आपण ठीक आहे आज तुझ्यातील देवत्वाला आव्हान करतोय तूच भरभर राक्षसांना विविध रूपे घेऊन ठार मारलास याचा आज मी सूर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. अरे अरे म्हणून तुला मी पाताळ गिळून जाण्यास सांगत आहे.
माझ्या सृष्टीचं रक्षण करण्यास समर्थ आहेत. काय तर म्हणे सृष्टीचं पालन करता. आज जर माझ्याकडून पराभूत झाला काय करेल रे तुझी जनता. तुला सुद्धा शेवटची चेतावणी देतो. हे वैकुंठ सोडून निघून जा, नाहीतर स्वीकार आता या वैकुंठाचा एक